आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिली ते दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी। नमस्कार, आजच्या मीटिंगमध्ये आपले स्वागत आहे। आशा आहे की तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल। चला आजच्या कामाची सुरुवात करूया। मागच्या आठवड्यातील मुलांसाठी कृती वर्कशीट तसेच मुलांना ओरडणे बंद करा या व्हिडिओवर आपले अनुभव सांगा। आम्हाला माहित आहे तुम्ही मुलांसोबतच्या कृतीचा व्हिडिओ WhatsApp ग्रुपला पाठवला असेलच। चला त्यातील एक छानसा व्हिडिओ पाहूया आणि त्या माता आणि मुलांसाठी टाळ्या वाजवूया। दिवस रात्र, इकडे तिकडे, गोर, गरीब। आता आपण पुढची कृती करूया जिचे नाव आहे करून पाहूया। एका मातेच्या डोळ्याला पट्टी बांधा। प्रत्येक मातेच्या समोर 5-5 ग्लास ठेवा। मातेला ग्लास चिमट्याने उचलायला सांगा। जी माता कमी वेळात जास्त ग्लास उचलेल ती माता विजयी असेल। हा खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवू। आशा आहे हा मजेशीर खेळ तुम्हाला आवडला असेल। चला आता पुढील कृती करू जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। आपण आपल्या कामात एवढे व्यस्त झालो आहोत की मुले आपल्या सोबत वेळ घालवण्यासाठी असुसलेली आहेत याचे आपल्याला भानच नाही। चला तर आजपासून आपण मुलांसाठी थोडा वेळ काढूया आणि काय करावे हे व्हिडिओ पाहून समजून घेऊया। मुलांना वेळ द्या। हल्ली अनेक कारणांमुळे पालकांना मुलांसाठी वेळ देणे अवघड होऊ लागले आहे। त्यांची इच्छा असून देखील ते मुलांसाठी वेळ काढू शकत नाहीत। अशामुळे अनेकदा मुले पालकांपासून दूर जाऊ लागतात। ते मुलं अबोल आणि शांत राहू लागतात। चला आपण आपल्या मुलांसाठी कधी आणि कसा वेळ काढू शकतो ते पाहूया। सकाळचा नियम। सकाळच्या वेळेस घराबाहेर पडण्यापूर्वी अंघोळ करण्याच्या बहाण्याने तसेच एकत्र नाश्ता करतेवेळी मुलांसोबत वेळ घालवा। असे केल्याने त्यांना आनंद वाटेल तसेच तुम्ही त्यांना त्यांची कामे शिकवू शकाल। मुलाला रात्री झोपताना एखादी गोष्ट सांगा। रोज रात्री झोपताना मुलांना गोष्ट सांगून झोपवण्याचा प्रयत्न करा। असे केल्याने मुलांसोबत वेळ काढण्याची तुमची दिवसभराची कमतरता भरून काढू शकाल। तसेच गोष्टीच्या माध्यमातून आपण त्यांना अनेक नैतिक मूल्य शिकवण्यात यश मिळवू शकाल। सुट्टीचा नियम। ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी असेल त्या दिवशी मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा। घरातील छोट्या छोट्या कामांमध्ये त्यांची मदत घ्या जेणेकरून ते तुमच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवतील। मुलं जेव्हा खूप चांगले काम करतात तेव्हा त्याबद्दल त्यांना शाबासकी द्या। बक्षीस द्यायला विसरू नका। त्यांना प्राणी संग्रहालयात किंवा बागेत फिरायला घेऊन जा। असे केल्यामुळे मुलाला तुमची कमी भासणार नाही। या व्हिडिओचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा। तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवू। चला आता पुढील कृती करू जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया। कागदाचे छोटे चौकोनी तुकडे करून त्यावर एक एक अक्षर लिहा आणि अक्षर कार्ड तयार करा। ही सर्व अक्षरांची कार्ड एका भांड्यात ठेवा। मग मुलाला डोळे बंद करून एक कार्ड उचलायला सांगा। मुलाने जे अक्षर उचलले त्या अक्षराने सुरू होणाऱ्या वस्तूचे नाव घेऊन वस्तू घरात कुठे आहे हे दाखवायला सांगा। दिलेल्या वर्कशीट मुलांकडून सोडून घ्या। आजच्या कृती इथेच संपत आहे। अशाच नवीन माहिती आणि कृती सोबत पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू। तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या। धन्यवाद।